नमस्कार. आज आपण खमंग आणि कुरकुरीत चकली कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. ही चकली बनवायला एकदम सोपी आहेत आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी भाजकी चणा डाळ घेतली आहे. वजनी प्रमाण बोलाल तर याचं 100 ग्राम वजन आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पीठ होईपर्यंत वाटून घ्यायची आहे. आता हे वाटलेलं डाळीचं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता आपण हे डाळीचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ म्हणजेच 200 ग्राम तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 वाटी चणा डाळीला मी इथे 200 ग्राम तांदळाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही जर चकली बनवलात तर प्रमाण अगदी असंच घ्या, म्हणजेच चकली कुरकुरीत होतील. आता हे आपण साईडला ठेवूया. आता आपण या पिठाला उकड काढून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने तेवढंच पाणी घातलं आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, हिंग, हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे जे आम्ही रोज जेवणाला वापरतो. त्यानंतर यामध्ये एव्हरेस्टचं रेड चिली पावडर हे मी कलरिंगसाठी अर्धा चमचा घेतला आहे. त्यानंतर यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत आणि 1 चमचा तेल घालून हे छान असं मिक्स करून घेऊ. याला एक उकळी आली की यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. तर इथे याला पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये पीठ घालून हे पीठ छान असं मिक्स करून घेऊ. पीठ पूर्णपणे मिक्स करून होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची नाही आहे. पीठ मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून 2 मिनिटे आपण याला वाफ काढू. तोपर्यंत आपण चकलीच्या साच्याला तेल लावून घेऊ. आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि खाली जी प्लेट आहे त्याला सुद्धा आपण तेल लावून घेऊ. आता आपण उकड काढलेलं पीठ एका परातीमध्ये घेऊया आणि हे पीठ आपल्याला थोडं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पीठ जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे 2 ते 3 चमचे पाणी वापरू शकता. आपलं इथे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. तर इथे अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याचे 2 समान भाग करून घेऊ. चकली बनवत असताना पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, त्यामुळे चकली खुसखुशीत बनतात. आता आपण यातला एक गोळा चकलीच्या भांड्यामध्ये घालून चकली बनवायला सुरुवात करू. पिठामध्ये जरासुद्धा हवा राहिली नाही पाहिजे असं आपल्याला पीठ प्रेस करून भरून घ्यायचं आहे. आता हे आपण झाकण व्यवस्थित घट्ट लावून घेऊ. त्यानंतर इथे मी एक प्लेट घेतली आहे. या प्लेटमध्ये आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे साच्यामधून आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. जो शेवटचा आणि सुरुवातीचा जो पार्ट असतो तो आपल्याला व्यवस्थित असा चिकटून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे चकली बनवत आहे.
तुम्हाला ज्या साईजची चकली हवी असतील त्या साईजची तुम्ही चकली बनवू शकता। आता आपण बनवलेली चकली फ्राय करून घेऊ। चकली जास्त ड्राय होईपर्यंत आपण ठेवायची नाही, नाहीतर ती व्यवस्थित भाजली जात नाहीत। अशा प्रकारे आपल्याला चकली तेलामध्ये सोडायची आहेत। चकली जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर थोडा वेळ आपल्याला चकली फ्राय करून घ्यायची आहेत। जेव्हा तेलामध्ये येणारे बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चकली व्यवस्थित भाजेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत। चकलीचा कलर वरून थोडासा चेंज झाला की आपण ही चकली दुसऱ्या साईडने भाजून घेऊ। दुसऱ्या साईडने चकली भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर चकली व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत। तुम्ही इथे बघू शकता चकलीला किती छान असा कलर आला आहे आणि चकली व्यवस्थित भाजली गेली आहेत। अशाच प्रकारे आपण राहिलेली चकलीसुद्धा फ्राय करून घेऊया। तर इथे सर्व चकली फ्राय करून झालेली आहेत। आता ही चकली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ही चकली तुम्ही 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता। तुम्ही जर अशा प्रकारे कधी चकली बनवली नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय।